नाशिकमधील बोंधुबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उठली असतानाच आता नैतिकतेच्या आधारावर अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा। जर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला नाही तर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी माजी राज्यसभा खासदार आणि स्वराज्य पक्षाचे प्रमुख युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे। पाहूयात। अनेक नाशिकवरचं माझं प्रेम आहेच, पण काही कारणास्तव मला माझा नाशिक दौरा झाला नव्हता। पण आज नाशिककरांनी मला परत एकदा कार्यक्रमाला बोलवलं आणि म्हणून कार्यक्रमाच्या निमित्ताने आलं। आनंदी आहे आणि तेवढंच प्रेम नाशिककरांनी दिलंय असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही। खरं तर आपण नाशिकला आलाय, नाशिकचं एक प्रकरण सध्या जास्त चर्चेत आलंय, कॅप्टन खरात म्हणून, जे भविष्य बघायचंय। नेत्यांपासून तर अभिनेत्यांपर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेकांचे त्यांनी हात बघितले, मात्र त्यांना आता लैंगिक छळाच्या आरोपात पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। कसं होतं मला हेच कळत नाही की ह्या काळात सुद्धा भविष्य आणि अजूनही असे मोठे लोक त्यांच्याकडे का जातात आणि का जावं। म्हणजे ह्या शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर महाराष्ट्रात असे प्रकार आजही घडतात ते माझ्यासाठी आश्चर्यचकितच आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही। जे काही त्यांच्यावर आरोप झालेले आहेत किंवा जे आरोपच्या माध्यमातून त्यांना अटक केली असं माझ्या कानावर आहे, खरोखरच निंदनीय आहे। म्हणजे असे प्रकार महाराष्ट्रात घडतात। ज्या महिला आयोगाच्या सुद्धा प्रमुख ज्या कोण आहेत त्यांच्या ट्रस्टच्या त्या विश्वस्त आहेत असं माझ्या कानावर आहे। माझं तर उलटं मुख्यमंत्र्यांना म्हणणं हे आहे की ताबडतोब त्यांनी जर राजीनामा, नैतिक दृष्टिकोन राजीनामा जर त्यांनी दिला नाही तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने त्यांचा राजीनामा लगेच घ्या। नाही राजीनामा देत असतील तर त्यांना बडतर्फ करा अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घ्यावी। कारण का महिला आयोगाच्या प्रमुख आहेत त्या तिथले विश्वस्त आहेत आणि महिलांच्यावर हा बाबा जो कोण असेल अत्याचार करतो हे ऐकणं सुद्धा ज्यावेळी मला कळालं, मी ज्यावेळी लँड झालो मला कळालं, मला ऐकण्यात सुद्धा मला ते म्हणजे ऐकून ऐकल्यासारखं नाही, ऐकू म्हणजे मला म्हणजे त्या मी रुपेशना सांगितलं मला हे ऐकायचं सुद्धा नाही म्हटलं। अशी परिस्थिती निर्माण होते महाराष्ट्रात, ही दुर्दैव आहे। कठोर निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। याबाबत एसआयटीची देखील स्थापना करण्यात आलेली आहे। त्यांच्यावरती सखोल चौकशी व्हायला पाहिजे। यामागं कोण कोण आहेत, कोण त्या महाराजाकडे जातात, काय काय तो हा महाराज करतो, स्वतःला महाराज समजून घेतो किंवा बाबा स्वतःला समजून घेतो, हे सखोल चौकशी व्हायला पाहिजे। असे प्रकार महाराष्ट्रात घडायला नाही पाहिजेत आणि असे जर प्रकार महाराष्ट्रात घडत असतील अशा लोकांना महाराष्ट्रात ठेवू नये असं या मी मताचं आहे। खरं तर कॅप्टन खरात जर आपण हे प्रकरण बघितलं तर अनेक त्याचे काळे कारनामे आहेत। जेव्हा अटक करायला पोलीस गेले तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी त्या ठिकाणी सगळा गदारोळ केल्याचं पाहायला मिळालं होतं। पोलिसांना तपासामध्ये कुठेतरी अडचण येत आहे, पैसे सापडत आहे, कार्यालय सील केले जात आहे, अनेक कागदपत्र सापडले, मोठी मायादेने जमवल्याचं देखील या सगळ्या प्रकरणातून समोर आलं। नाही, साहजिकच आहे, कारण का अनेक त्यांना संरक्षण अनेक माध्यमातून त्यांना मिळालेलं आहे, ते काही नाकारता येत नाही आणि म्हणून ही मांगात मस्ती आहे आणि मस्ती जिरवण्याची हीच वेळ आहे आणि म्हणून असे प्रकार परत घडू नयेत आणि कोणी असे धाडस करू नये म्हणून मी डायरेक्ट कोर्ट मुख्यमंत्र्यांनाच केलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी कठोर ते कठोर कारवाई याच्यावर करावी, सखोल चौकशी त्याच्यावर होणं गरजेचं आहे। असे प्रकार महाराष्ट्रात ह्याच्या पुढे घडायला नाही पाहिजे याची खबरदारी घ्यायला पाहिजे आणि एक संरक्षण हे महिलांना द्यायला पाहिजे आणि म्हणून संरक्षण जर द्यायचं असेल तर महिला आयोगाचे अध्यक्षच ज्यांच्याशी त्यांचे कनेक्शन आहे त्याला पहिलं तुम्ही त्या पदावरनं तुम्ही काढून टाकावं, त्यांची चौकशी व्हावी आणि मग बघू। तो पण न थांबता ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घ्यावा असं माझं मुख्यमंत्र्यांना सूचना। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।